नमस्कार मित्रांनो, फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे। मित्रांनो, सध्या बिग बॉस मराठीचं 5वं पर्व प्रचंड चर्चेत आहे, पण त्याचबरोबर बिग बॉसच्या घरातील सदस्यही चर्चेत आहे। बिग बॉसच्या घरात पहिल्या दिवसापासून वादावादी, मैत्री आणि भांडण पाहायला मिळते, पण त्याचबरोबर बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून सहभागी झालेले सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर धनंजय पवार त्यांच्या विनोदी शैलीने प्रेक्षकांची मने जिंकत आहेत। बिग बॉसच्या घरात धनंजय इरिना आणि निक्की सोबत थट्टा मस्करी करतो। डीपी दादाच्या या माझ्या मस्करीवर त्याच्या पत्नीने महाराष्ट्र टाइम्सला प्रतिक्रिया दिल्या आहेत। बिग बॉसच्या या सीझन मध्ये रशियन आणि भारतातले अभिनेत्री सहभागी झाले आहेत। निक्की आणि इरिना सोबत डीपी दादाचे जे बॉन्डिंग आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, असा प्रश्न धनंजयच्या पतीला विचारण्यात आला। त्यावर ती म्हणाली, मला तर डिवचताय त्या सीन मध्ये, मी असं केलं तर त्यावर तू काय रिएक्शन देशील, मला त्याचा स्वभाव माहिती आहे, त्यामुळे ही व्हिडिओ बघितल्यावर यावर माझी बायको कोणता नवीन व्हिडिओ करेल का। पुढे ती म्हणाली, मी त्यांना खूप मिस करते, सगळेजण आपल्या घरच्यांना मिस करत आहेत, घरच्यांना सोडून तिथे राहणंही काही चेष्टा नाहीये। बिग बॉसच्या घरातील प्रत्येकाचा स्वभाव वेगळा आहे, आपल्या माणसांना सोडून एवढे दिवस तिथे राहणं कठीण आहे की मला वाईल्ड कार्ड एंट्री द्या, मी आज जाईन आणि त्यांच्या बोलण्यावर माझी प्रतिक्रिया सांगेन। डीपी दादाच्या पत्नीच्या या बोलण्यावर त्याची म्हणते की ही आत गेल्यावर तो बाहेर उडी मारून येईल। दरम्यान धनंजय पवार हा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि युट्यूबर आहे। तो त्याच्या इंस्टाग्रामवर आणि युट्यूबवर पत्नी आणि आईसह विनोदी व्हिडिओ शेअर करत असतो। या कोल्हापूरच्या रांगड्या गाड्यानं म्हणजे डीपी दादानं बिग बॉस मराठीमध्ये एंट्री करत प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे। मित्रांनो, मनोरंजन विश्वातील ताज्या बातम्या आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। भेटूया आपल्या पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।